बघू शकता आता शरद पाटील भुर्जी बनवत आहेत कांद्यावर ना फक्त टोमॅटो भुर्जी आमचे फेमस तोंडरे गाव। तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता। बघा ओनली टोमॅटो आणि मिरची फेमस आहे। हा 20 रुपये प्लेट। टोमॅटो पण आमच्या घरचेच आहेत आणि मिरची पण घरची आहे, त्याच्यामुळे टोमॅटो आम्ही जरा जास्त महाग देतो कारण गावठी भुर्जी आहे ही एकदम। बघू शकता आता एकदम परतवून घ्यायचं। बोला काय तुम्हाला बोलायचं आहे का? बघू शकता तर ही रेसिपी तुम्हाला यूट्यूबला बघायला भेटेल आणि जर तुम्ही ह्याच्यावरती 4 लाखापेक्षा जास्त कमेंट्स केले आणि सबस्क्राईब केले आणि लाईक केले 5 लाख तर तुम्हाला शरद पाटील यांच्याकडनं 10,000 रुपये भेटणार आहेत। तर तुम्ही करा प्लीज। आणि अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला भेटतील ह्याच्या पुढेही, पण फक्त भुर्जीच भेटतील, दुसरा काहीच आम्हाला येत नाही, फक्त भुर्जीच येते। ओके चला तुम्हाला आता झाल्यावरती दाखवते कसं फायनल रिझल्ट येतो। टोमॅटोचा पूर्ण खिंबा करायचा आहे, पूर्ण खिंबा। आणि ते बोलतात की आपण ही चटणी म्हणून पण खाऊ शकतो, पण मला तर वाटत मी खाऊ शकेन चटणी म्हणून कारण ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे, मसाला पण नाही, फक्त मीठच आहे। तुम्हाला काय बोलायचं आहे ह्याच्यावर? नो कमेंट्स, ओनली सबस्क्राईब। बघू शकता आता त्याच्यामध्ये अंडी टाकायची। टोमॅटो पूर्णपणे मिक्स झाले ना, आता आम्ही त्याच्यामध्ये अंडी टाकणार आहोत। खायला देत आहेत, बघू आपण कशी लागते। मस्त लागली, आंबट आंबट लागली। अजून कशी राहतात? बरोबर झाले। बघू शकता 1 अशी 4ही अंडी आपण त्याला टाकून घेऊया। बघू शकता तुम्ही खूप इम्पॉर्टंट मोमेंट तुम्ही मिस केला आहे। एवढा भारी मोमेंट तुम्हाला बघायला भेटला असता। इथं अंडा पूर्ण त्या असा खूप आहे आमच्या घरात। अशी 4 अंडी फोडून भुर्जी होणार आहे आता तयार गरमागरम। आता ही भुर्जी अशी घालून घेणार आहेत ते। ह्याच्यामध्ये कांदा नाही आहे, काहीच नाही आहे, फक्त आणि फक्त टोमॅटो आणि 3 मिरची। जर कोणी टोमॅटो लवर असेल तर त्यांनी ही भुर्जी नक्की ट्राय करा आणि कांदा लवर असेल त्यांनी त्यांच्यामध्ये कांदा टाका। मी कांदा लवर आहे, मला काही भुर्जी जास्त आवडत नाही, पण मी तरी पण खाते। पण हे टोमॅटो लवर आहेत, हे खातात। ठीक आहे तर बघूया। भुर्जी रेडी होणार आहे थोड्या वेळात, तर जाते आता मी बाहेर।